So offer may lapse by the end of prescribed time, and if no time is prescribed, okay, offer may lapse by the expiry of the reasonable time. There is one case law, लक्षात राहिली तर ठीक आहे. हा क्वेश्चनच इम्पॉर्टंट नाही आहे, त्यामुळे केसचं नाव काय लक्षात ठेवायची गरज नाही. त्याला तुम्ही डायरेक्ट इल्युस्ट्रेशन फॉर्म मध्ये लक्षात ठेवू शकता. बघा, एस ऑफर टू सेल वुल्फ टू द बी ऑन अ थर्सडे. एस न ऑफर केलेल्या बी ला वुल्फ सेल करायला कधी सांगा, थर्सडेला. आणि त्याला 3 दिवसाची मुदत दिली आहे एक्सेप्टन्स साठी. and agreed to give him 3 days time to accept. बी accepted the offer on the Monday. लक्षात घ्या, थर्सडेला ऑफर केले, 3 दिवसाची मुदत दिलेली. म्हणजे एक्सेप्टन्स कधीपर्यंत द्यायला पाहिजे तर संडे पर्यंत, पण ह्यानं एक्सेप्टन्स कधी दिलं सांगा तर मंडेला. मग बाय द टाइम संडे पर्यंत वाट बघून ते वुल्फ काय करतोय तर दुसऱ्याला विकून टाकतोय तिथं. बाय दॅट टाइम एस सोल्ड दॅट पर्टिक्युलर वुल्फ. तर एस न ब्रीच ऑफ कॉन्ट्रॅक्ट केले का तर नाही, कारण ऑफर इज अ लॅप्स्ड बाय द टाइम. इट वॉज सेड दॅट द ऑफर हॅड बीन लॅप्स्ड बाय द लॅप्स ऑफ टाइम. कारण मुदत त्यानं दिलेली ती मुदत काय झाली सांगा तर संपली तिथं. समजा ऑफर एक्सेप्ट करण्यासाठी काही कंडिशन सांगितलेली की आधी ही कंडिशन फुलफिल करायची आणि मग तुम्ही ऑफरचा एक्सेप्टन्स द्या. कंडिशन प्रेसिडेंट म्हणतात त्याला. प्रेसिडेंट म्हणजे आधी. कंडिशनचे 2 प्रकार असतात, एक कंडिशन सबसिक्वेंट असते आणि एक कंडिशन प्रेसिडेंट असते. नाव सपोज देर हॅज बीन सर्टन प्रेसिडेंट कंडिशन पुट आउट फॉर द एक्सेप्टन्स ऑफ द ऑफर. तर तुम्ही ती कंडिशन प्रेसिडेंट कम्प्लीट केला नाही तर ऑफर आपोआपच काय होते तर लॅप्स होते तिचा. बघा, अकॉर्डिंग टू सेक्शन 6 of clause 3, ऑफर may be revoked by the non-fulfillment of the condition precedent to acceptance by the offeree. For example, लगेच कळेल तुम्हाला. S, a seller agrees to sell certain goods to the B. Now he put a condition that B, the buyer, should pay the agreed price before certain date. X एक सेलर आहे, तो काय करतो सांगा, बी ला काही माल विकायला रेडी होतो, पण तो कंडिशन टाकतो की मी तुला माल विकणार, पण मला ना प्राइस आधी पाहिजे. माझा काय विश्वास नाही तुझ्यावर, तू मार्केटमध्ये नवीन आहेस, तू काय कर 15 तारखेपर्यंत पैसे दिलास तर मी 16 तारखेला तुला माल पाठवून देईन तिथं. त्यानं 15 तारखेला पैसे नाही पाठवले, आपोआप ऑफर लॅप्स झाली, कारण त्याचं एक्सेप्टन्स साठी काय होती सांगा, कंडिशन प्रीसिडेंट होती. म्हणजे आधी तू पैसे या तारखेपर्यंत पाठव तर मी तुला माल या तारखेला पाठवीन तिथं. तर त्यानं कंडिशन फुलफिल नाही केली ती प्रेसिडेंट कंडिशन. प्रेसिडेंट नाही आहे, लक्षात घ्या, प्रेसिडेंट PRECEDENT. इफ बी फेल्स टू पे द प्राइस बिफोर दॅट डेट द ऑफर विल बी रिवोक. ऑफर काय होईल सांगा, रिवोक होईल तिथं. देन ऑफरर चा मृत्यू झाला किंवा ऑफरर वेडा झाला तर, पण एक लक्षात घ्या, काय इथं तुम्हाला वाचायच्या आधी एक महत्वाचा मुद्दा सांगते. एकदा एक्सेप्टन्स झाल्यानंतर ऑफरर वेडा झाला किंवा त्याचा मृत्यू झाला तरी काय फरक पडत नाही तिथं. तो कॉन्ट्रॅक्ट जर पर्सनल स्किलचा नसेल तर त्याचा तो लिगल हायर वरती काय होत असतो तर ट्रान्सफर होत असतोय. कारण समजा मी एका बँकेला कर्ज मागितलं आणि बँकेने कर्ज दिलं, म्हणजे ऑफर झाली, एक्सेप्टन्स झालं आणि त्यानंतर माझी डेथ झाली, तर मग ते कर्ज बुडलं काय, ऑफर लॅप झाली काय तर नाही. कारण बँकेने कर्ज दिलं ना तिथं, आता ते कर्ज माझ्या लिगल हायर्स वरती काय होईल सांगा तर बाइंडिंग होईल तिथं. अकॉर्डिंग टू सेक्शन 6(4), ऑफर मे बी रिवोक्ड बाय द डेथ और इन्सॅनिटी ऑफ द ऑफरर, बट दिस मे हॅपन, लक्षात घ्या, ओनली द ऑफरी कम्स टू नो ऑफ द डेथ और इन्सॅनिटी ऑफ द ऑफरर बिफोर द acceptance. If you accept the offer in ignorance of the death or insanity of the offerer, the acceptance is a valid. ऑफरीला माहितच नाहीये की ऑफरर ची डेथ झालेली आहे आणि इकडे ऑफरीने एक्सेप्टन्स दिलं पण तर ते एक्सेप्टन्स ऑफरीवर काय असेल सांगा तर बाइंडिंग म्हणून कन्सिडर केलं जाईल. आता बघा, मी समजा काय केलं माहितीये, आय आस्क्ड टू रेवती that would you like to purchase my car for rupees 5 lakh? And Revati said 5 lakh is a very high amount, ma'am. Sell your car to me for rupees 4 lakh. मग आता इथे काय झालं सांगा, रेवतीने काय केलंय कराय म्हणायचं, काउंटर ऑफर केली आहे. ओरिजिनल ऑफर मध्ये तुम्ही कुठलाही बदल केला, कुठलेही व्हेरिएशन केला की लक्षात घ्या ओरिजिनल ऑफर लॅप्स झाली. माझी जी ऑफर होती की नाही, दॅट इज रेवती वुड यू लाईक टू परचेस माय कार फॉर रुपीज 5 lakh. ज्या क्षणाला रेवती म्हणतात की मॅम वुड यू लाईक टू सेल द कार फॉर रुपीज 4 lakh, मग आता रेवती ऑफरर झाल्या आणि मी ऑफर री झाले. माझी ऑफर जी होती की नाही 5 लाखाची, ती त्या जागेवर काय झाली सांगा, लॅप्स झाली. लगेचच्या लगेच ती काय झाली तिथं लॅप्स झाली. त्यामुळे ओरिजिनल ऑफर मध्ये आपण कुठलाही बदल केला की काउंटर ऑफर म्हणतात त्याला, आणि काउंटर ऑफर झाली की ओरिजिनल ऑफर आपोआप लॅप्स होते. आता आमचं नातं बदलणार, रेवती विल बी ऑफरर आणि आय हॅव टू डिसाइड whether I would like to sell the car to her for rupees 4 lakh or not.
फॉर अ व्हॅलिड एक्सेप्टन्स, एक्सेप्टन्स कसं पाहिजे सांगा, जशी ऑफर होती तशी, ऑफर मध्ये कुठलाही बदल न करता एक्सेप्टन्स द्यायला पाहिजे, तर त्याला आम्ही लॉ ऑफ द व्हॅलिड एक्सेप्टन्स म्हणतो. फॉर व्हॅलिड एक्सेप्टन्स, एक्सेप्टन्स मस्ट बी ऍब्सोल्यूट अँड क्वालिफाईड. दिस मीन्स इफ द काउंटर ऑफर is made, the previous offer will be lapsed. Counter offer झाली की ओरिजिनल ऑफर काय होणार सांगा, लॅप्स होणार. In the case of a UP State Electricity Board versus Goel Electric Store, it was held that the offer is accepted with modification. ऑफर मध्ये कुठलंही मॉडिफिकेशन केलं सच क्वालिफाईड एक्सेप्टन्स म्हणजे काय सांगा, काउंटर ऑफर झाली. से फॉर एक्झाम्पल मी क्वालिकरला म्हटलं की वुड यू लाईक टू परचेस माय कम्प्युटर फॉर 15,000 and I will give you a possession of the computer on 10th of September, and he's saying that okay, I agree for 15,000 rupees price, but I want the possession of the computer on 10th of September. तरी याला काउंटर ऑफर म्हणायचं. ओरिजिनल ऑफर मध्ये आपण काही बदल केला तरी ओरिजिनल ऑफर लॅप्स झाली आणि नवीन ऑफर काय झाली, क्रिएट झाली. तिथं इलिस्ट्रेशन बघा. डब्ल्यू ऑफर टू सेल अ फार्म टू द एच फॉर रुपीज कितीला बघा, $1,000. डब्ल्यू ने किती डॉलरला विकायला ऑफर केलं, $1,000. डब्ल्यू रिफ्यूज द ऑफर, डब्ल्यू नंतर ते ऑफर रिफ्यूज करतो. आफ्टरवर्ड एच अग्रीड टू परचेस द फार्म फॉर $1,000. आणि नंतर येतो म्हणतो की ओके मला मान्य आहे आणि मी ते घेतो $1,000. तर आता तो देणारा बाउंड आहे का द्यायला, तर नाही बाउंड. का बाउंड नाही सांगा द्यायला, कारण ज्या क्षणाला तो म्हणला $950 द्या, म्हणजे ओरिजिनल ऑफर काय झाली सांगा, लॅप्स झाली. परत बघा, डब्ल्यू न ऑफर केलं एच ला, माझं घर माझं शेत $1,000 घेणार का, एच म्हणतो की मी घेतो पण $950 देतो का, म्हणजे ज्या क्षणाला हा म्हटला $950 देतो का, त्या क्षणाला ओरिजिनल ऑफर काय झाली सांगा, लॅप्स झाली. मग आता हा नंतर येतो $1,000 घ्यायला तयार आहे, पण डब्ल्यू ला विकायचं नाहीये, तर डब्ल्यू वर बाइंडिंग आहे काय, विकलं तर नाहीये. Afterward, H agreed to purchase the farm for $1,000. It was held that there was no contract as because by offering the farm for $950, H has made a counter offer आणि ओरिजिनल ऑफर काय झाली सांगा, तर लॅप्स झाली तिथं. देन नेक्स्ट वन बघा, मी तुम्हाला म्हटलं इन्फॉर्म व्हाया ईमेल ओनली. तुम्हाला माझं घर घ्यायचं आहे का, घ्यायचं असेल तर व्हाया ईमेल ओनली इन्फॉर्म करा. तुम्ही नाही इन्फॉर्म केला म्हणजे तुम्ही मोड प्रिस्क्राइब्ड मध्ये एक्सेप्टन्स दिला नाही तरी काय होते सांगा, तर ऑफर लॅप्स होते. इफ द ऑफर इज नॉट एक्सेप्टेड अकॉर्डिंग टू द प्रिस्क्राइब्ड और युजुअल मोड, इट मे लॅप्स. पण इथं तुम्हाला एक महत्वाचा पण समजून घ्यायचा काय, मी सपोज काय केलं तर I told to Yashasri, would you like to purchase my car for ₹5 lakh? Inform me via email only. लॉ काय सांगते माहिती आता, यशस्वीने काय केलं, मला व्हॉट्सअप टेक्स्ट केला की मॅम येस आय वुड लाईक टू परचेस युअर कार. पण मी काय सांगितलं सांगा, इन्फॉर्म व्हाया ईमेल ओनली. लॉ एक्सपेक्ट करते की यशस्वीने इन्फॉर्म पण कसं करायला पाहिजे, तर ईमेलला. बट मी जेव्हा तो व्हॉट्सअप टेक्स्ट बघते की नाही, त्यावेळेला लॉनं माझ्यावर ड्युटी टाकलेली आहे. काय ड्युटी टाकली, आय शुड इन्फॉर्म यशस्वी that Yashasri, you have given an acceptance in the WhatsApp mode which is not acceptable. You have to give the acceptance in the email. आणि तरी पण यशस्वीने ईमेल नाही पाठवला तर ऑफर लॅप्स झाली. आणि मी काहीच ऑब्जेक्शन नाही घेतलं, ठीक आहे ना व्हॉट्सअपवर, तर व्हॉट्सअपवर काय फरक पडणार आहे, कळणं महत्वाचं. तर मात्र की ऑफर कंटिन्यू राहणार, valid contract create होणार तिथं. But if the offerer gives a notice to the offeree within reasonable time that the acceptance is not according to prescribed mode, the offer may not lapse. जर आपण त्याला कळवलं की आता prescribed mode नुसार नाहीये, लवकर दे. If the offerer keeps silent, it will be presumed that he have accepted the acceptance. आणि मी व्हॉट्सअप टेक्स्ट वाचून पण कुठलंच ऑब्जेक्शन घेतलं नाही, तर मात्र लॉ प्रिझ्युम करेल की बाबा मला ते व्हॉट्सअप मोड वरती आलेलं एक्सेप्टन्स मान्य आहे तिथं. देन नेक्स्ट वन बघा, इफ द लॉ इज चेंज. आपण मी तुम्हाला ऑफर केला की, किंवा तुम्ही माझ्याकडे आला तुम्ही मला ऑफर केला की मला ना एक 500 काय आता घेऊया, समजा एक टॅबलेटचं नाव मला माहिती आहे, स्पॅस्मोप्रॉक्झिन म्हणून एक टॅबलेट होतं, तर त्याच्यावरती आता बंदी असते काय. समजा 1-2 वर्ष बॅकला आपण गेलोय, स्पॅस्मोप्रॉक्झिन टॅबलेट मार्केटमध्ये मिळत होतं. आणि त्यावेळेला तुम्ही मला ऑफर केलं, मी केमिस्ट आहे समजा, की आम्हाला एक 500 स्पॅस्मोप्रॉक्झिन पाहिजेत. मग आता काय झालं बघा, मी एक्सेप्टन्स द्यायच्या आधी मी तुम्हाला सांगितलं की उद्या कळवते म्हणून. आणि त्याच दरम्यान गव्हर्नमेंटनं दुसऱ्या दिवशी सकाळी लॉ बदलून स्पॅस्मोप्रॉक्झिनवर बंदी आणली, तर आता आपोआपच ती ऑफर काय झाली सांगा, लॅप्स झाली. कारण ज्या गोष्टीसाठी ऑफर आपण करतोय ती गोष्टच आता आपण विकू शकत नाही ना, कारण लॉ चेंज झालेला आहे. An offer come to an end if the law is changed. It is because when the law gets changed, it become illegal or impossible.
द परफॉर्मन्स ऑफ ऑफर. लॉ चेंज झाल्यामुळे परफॉर्मन्स ऑफ ऑफर काय होऊन जाते सांगा, इलिगल होऊन जाते तिथं. सो गॉट द पॉइंट. व्हेन अन ऑफर कम्स टू अन एंड, लक्षात आलं कधी कधी ऑफर एंड होईल तिथं. हा नंबर 1, ऑफर मे कम टू अन एंड बाय कम्युनिकेशन ऑफ नोटीस. नंबर 2, ऑफर मे कम टू अन एंड कधी बघा, बाय लॅप्स ऑफ टाइम. नंबर 3 बघा, by non-fulfillment of condition precedent. Number 4, by the death or insanity of the offerer. Number 5, if the counter offer is made. Number 6, if the offer is not accepted in the mode prescribed. And number 7, if the law is changed. In this all circumstances, an offer may come to an end. But for revocation of offer, you have to follow certain rules. Now, what are that rules? See, number 1, offer can be revoked at any time. पण कधीपर्यंत सांगा, ऍक्सेप्टन्सच्या आधी. बिफोर इट्स ऍक्सेप्टन्स इज कम्प्लीट अगेन्स्ट द ऑफरर. ऑलरेडी वरती सुरुवातीलाच पहिलं वाक्य सांगितलं, ऍक्सेप्टन्सच्या नंतर ऑफरची तुम्हाला रिवोक करता येणार नाही. देन रिवोकेशन पण समोरच्याला कळवावं लागेल तरच ते व्हॅलिड रिवोकेशन आहे, नाहीतर ते व्हॅलिड रिवोकेशन नाही आहे. रिवोकेशन विल टेक इफेक्ट ओनली वेन इट इज कम्युनिकेटेड टू द ऑफरी. हा पॉइंट रद्द करायचा काय, आणि ह्याचा नाही येतात. त्यामुळे 1 and 2 काय करा तर फक्त लक्षात ठेवा तिथं रूल्स म्हणून. आणि बी तर तुम्हाला सांगितलेलं आहे, रिजेक्शन ऑफ ऑफर क्लिअर आपण नाही म्हणून सांगितलं तिथं. रिजेक्शन खरं 2 प्रकारचं असू शकतं. एक एक्सप्रेस रिजेक्शन असू शकतं आणि एक इम्प्लाइड रिजेक्शन असू शकतं. ऑफरी मे रिजेक्ट काय करू शकतो सांगा, वन्स द ऑफरी रिजेक्ट द ऑफर, नाही नको आहे मला तुमची कार, ही कॅनॉट आफ्टरवर्ड एक्सेप्ट इट. एकदा नाही म्हणला की तुम्ही ते एक्सेप्ट करू शकत नाही. रिजेक्शन ऑफ ऑफर एक्सप्रेस असू शकते किंवा इम्प्लाइड असू शकते. एक्सप्रेस कसं असेल सांगा, सरळ सरळ कळवलं. आय आस्क्ड टू सपोज Harshada, would you like to purchase my mobile for ₹10,000? She straightforward said, no, I don't want to purchase your mobile. That is express rejection. The offeree may reject the offer expressly, that is by words written or spoken. And implied rejection काय असेल सांगा, I asked Prashali, would you like to purchase my mobile for ₹10,000? She said, would you like to sell it for ₹9,000? इम्प्लाइड आहे ना की ओरिजिनल ऑफर काय झाली सांगा, रिजेक्ट झाली. म्हणजे त्यांच्या 9,000ला देता का शब्दामध्ये त्यांचं रिजेक्शन क्लिअर आहे की मला काय 10,000ला नको आहे. त्यामुळे त्यांनी जरी म्हटलं मला नको आहे असं म्हटलं नाही तरी पण हे इम्प्लाइड आहे की त्यांनी 10,000 रुपयाला मोबाईल घ्यायला काय केले सांगा, रिजेक्ट केलेला. ऑफर मेक्स अ काउंटर ऑफर. आणि काउंटर ऑफर काय केलं तर दिला, किंवा येस मी घेते पण जरा पॅरेंट्सना विचारते मग बघूया, म्हणजे कंडिशनल एक्सेप्टन्स आहे. म्हणजे इम्प्लाइडली त्यांनी मला नाही म्हणून सांगितलेलं आहे तिथं. त्यामुळे रिजेक्शन कसं असेल सांगा, एक्सप्रेस रिजेक्शन पण असू शकते किंवा इम्प्लाइड रिजेक्शन पण असू शकते. ओके, hence these are various modes in which an offer may comes to an end. Okay, so that is a short note type of question was there which may be asked, may not be asked. असा एक क्वेश्चन आपण इथे काय केलं तर एंड केलाय. उद्या परत VIP क्वेश्चन बघणार आपण. डिफाईन एक्सेप्टन्स अँड स्टेट द रूल्स ऑफ एक्सेप्टन्स. तुम्हाला सांगितलंय ऑफर डिफाईन करा आणि एक्सेप्टन्स डिफाईन करा. पैकी एक क्वेश्चन पेपरला फॉर शुअर असणारच असणार आहे आपल्याला. ओके, आता क्वेश्चन जो कम्प्लीट केला त्यात काय डाऊट आहे का तुम्हाला? मॅम, इम्प्लाइड रिजेक्शन मध्ये ना ते कंडिशनल एक्सेप्टन्स तुम्ही सांगितलं बघा, त्यामध्ये जर आपण पहिला कंडिशनल एक्सेप्टन्स आणि नंतर जर म्हणजे तुम्ही काय म्हणलं की विचारून सांगतो आणि जर आपण नंतर ती एक्सेप्ट केली तर मग ते ऑफर होणार ना? एक मिनिट थांबा. आता की त्या पार्टीवर असेल हर्षदा ते, की त्या म्हणजे कुणाला माझ्यावरती डिपेंड असेल की मला त्याला द्यायचंय किंवा नाही द्यायचंय. समजा मी त्यावेळेला ह्या गोष्टीला अग्री केलं असतं की विचारून सांगतो, आता विचारून सांगतो असं म्हटल्यानंतर ओरिजिनल ऑफर तर लॅप्स झाली ना, पुढं कॉन्ट्रॅक्ट जाऊ शकतो त्याचा प्रश्न नाही. तुम्ही विचारून आला तर तुम्ही मला म्हणाल हा ठीक आहे मी रेडी आहे आणि देताय काय. लक्षात आलं तुम्हाला?
त्यामुळे आता ज्या क्षण द मुमेंट यू सेड मी ओके आय एम रेडी बट आय हॅव टू आस्क माय पॅरेंट्स अँड देन आय विल टेक अ डिसिजन इज इट ओके विथ यू. मग आता बघा माझी जी ओरिजिनल ऑफर होती की नाही ती त्या क्षणाला लॅप्स झाली तिथं. आणि तुम्ही आता ऑफर आहे तुम्ही मला ऑफर केलं की आय एम रेडी टू परचेस युअर वॉट एव्हर प्रोडक्ट वॉच हा बट आय हॅव टू आस्क माय पॅरेंट्स अँड आय विल टेक अ डिसिजन आफ्टर माय पॅरेंट्स सेड येस ऑर नो. आता मी तुम्हाला म्हणलं ओके नो प्रॉब्लेम तर मग ते कॉन्ट्रॅक्ट पुढे जाईल. पण मी तुम्हाला काय म्हटलं नाही तर तो कॉन्ट्रॅक्ट पुढे जाणार नाही. मला आत्ताच आता विकायचं बघा पाहिजे असलं तर बघा नाही तर सोडून द्या असं अशा टाईप मध्ये. माझ्यावर बाइंडिंग नाही येतो मुद्दा की तुमचा मुद्दा की पॅरेंट्सना विचारून सांगते हे माझ्यावर बाइंडिंग नाही. ओके प्रशाली. हर्षदा लक्षात आलं? हर्षदा मॅम लक्षात. ओके. आणखीन कोणाला काही डाऊट आहे आपण बघितलेल्या क्वेश्चन मध्ये आत्ताचा? चल ठीक आहे. उद्या मग हा प्रयत्न करूया की फुल क्वेश्चन उद्या एंड करू आपण. डिफाईन एक्सेप्टन्स अँड स्टेट द इसेन्शियल एलिमेंट्स ऑफ व्हॅलिड एक्सेप्टन्स. आणि पॉसिबल बघा एक दिवस उद्याचा किंवा परवा कधी इफ पॉसिबल व्हिडिओज ऑन करून बसू शकत असलं तर तुमची भेट पण होईल. आय कॅन मीट राम, रेवती, निलेश, प्रशाली. कारण प्रत्यक्ष काय मी तुम्हाला कोणाला बघितलेलं नाहीये. त्यामुळे इफ पॉसिबल उद्याचं एक लेक्चर आपण व्हिडिओ ऑन ठेवून कंटिन्यू करूया म्हणजे आपण एकमेकांना भेटू पण शकतोय. ओके राम इज ओके. प्रॉबेबली तुम्ही सगळेच ओके असाल. ओके मॅम. ओके मॅम. चलो करू डिस्कनेक्ट ना. हो. ओके ओके मॅम. बाय.